डॉक्टर साहब, हमारा देश पिछले कई महीनों से कोविड-19 की लड़ाई लड़ रहा है। इस लड़ाई में आप जैसे डॉक्टरों ने हमारे हिंदुस्तान समाज की जो सेवाएं की है वो निश्चित रूप से आपके लिए और हमारे लिए विस्मरणीय है। आज इस मौके पर आप लोगों ने जो सेवा दी है, लॉयंस इंटरनेशनल क्लब द्वारा एक अभियान चलाया जा रहा है। आप लोग कोरोना योद्धा के रूप में आपने काम किया। लायंस क्लब ऑफ मालेगांव इस कार्य के लिए आपको अभिनंदन करती है, आपको सम्मानित करती है और हम प्रभु के चरणों में प्रार्थना करते हैं कि आपकी आयु, भगवान आपको दीर्घ आयु देवे और आप इसी तरह समाज की सेवा करते रहे। आपका बहुत बहुत धन्यवाद। असलेले आहेत हे माझ्याकडं मागच्या 6 दिवसापासून ॲडमिट होते। आज त्यांची मी सुट्टी करत आहे। तर त्यांचा हॉस्पिटलमधला अनुभव, ट्रीटमेंट भाग, कर्मचाऱ्यांची वागण्याची पद्धत, हॉस्पिटलच्या सुविधा यांच्याविषयी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आपण। ते ऐकण्यात आम्हालाही आनंद होईल। बाबा, तुमचं थोडं डिटेल सांगा ना तुम्ही आता। मी एक शेतकरी, मला जीवन हॉस्पिटल नाव ऐकून थोडं घाबरलो होतो। त्याच्यानंतर मला ॲडमिट केल्यानंतर अर्ध्या तासांनी मी सगळी पाहणी केली। तुमची मॅनेजमेंट व्यवस्था खूप भारी आहे। औषध वेळेवर देण्याची पद्धत, स्टाफ, तुमच्या डॉक्टर्स वगैरे रात्री बेरात्री एनी टाइम हजर राहतात आणि कुठलाही रागावताना नसताना काही त्रास न देता तुमचं जेवण खूप भारी आहे, आहार खूप भारी आहे। काल पण आम्ही होळी बनवली आणि तुमच्या हॉस्पिटलला डॉक्टर, स्टाफ, सगळ्या लोकांना माझा पूर्ण धन्यवाद आहे। तुमची प्रगती पथावर गाडी राहो। धन्यवाद बाबा। बाकी काही कंप्लेंट सारखं आणि हॉस्पिटलच्या सुविधात काही तुम्हाला कमतरता भासली? मला तर काही भासली नाही, काही भासली नाही, कारण मी याच्यात कॉमन आहे या क्षेत्रात। वडील, नातेवाईक, सगळ्या हॉस्पिटलला माझा अनुभव आहे, कॉमन हे झालेलं आहे। त्याच्यामुळे मला काही एवढं वाटत नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर तुमच्या हाती यश येऊ। अच्छा, बाकी हॉस्पिटलमध्ये काही असं दुसरं काही वाटलं? काही पुढे शंका, कुशंका किंवा पैशाची शंका नाही, काही नाही। लेडीज स्टाफ, सिस्टर स्टाफ, डॉक्टर स्टाफ इतके व्यवस्थित राहतात, इतकी हळू बोलतात, इतके सायलेन्स, आणि खरंच मात्र मानावं लागेल। मी माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगेल की खरंच जीवन हॉस्पिटल हे जीवन म्हणजे लाईफ। तर खरंच तिथं खूप सुविधा, बाहेरून दिसतं, वाटतं माणसाला घाबरतं, पण तसं नाही आहे। मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं की मी योग्य वेळी योग्य ठिकाणी आलोय, आणि सगळे जे आले त्यांना पण सांगितलं मी की तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आले, तुम्हाला कुठलाच त्रास नाही, तुम्ही बिनधास्त राहायचं, जेवण करायचं, औषधं घ्यायचे, डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं, तुम्ही यशस्वी व्हाल। धन्यवाद बाबा, खूप खूप धन्यवाद। तुमचे हे जे शब्द आहे हे आम्हाला एनकरेजमेंट सारखे आहे। आम्ही एक ग्वाही तुम्हाला देतो की आमच्याकडून शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील। आम्ही हे पैशासाठी करत नाही, कोणाच्या जीवाशी आम्ही खेळत नाही, कोणाची लुबाडणूक किंवा चुकून पण आमचा विचार पण नसतो तसा। तुमच्या हे लक्षात आलं असं एवढ्या 6 दिवसात, है ना? तर तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो। आमच्या हातून जेवढं लोकांचं बरं करण्यात येईल तेवढं व्हावं, तो आनंद आम्हाला आहे। देवाच्या कृपेने आमच्या वडीलधाऱ्यांनी वगैरे आम्हाला चांगले संस्कार दिले, ते आम्ही पुढे नेत आहोत। आमच्याकडे देवाने बाकीही आम्हाला सगळं समाधानी ठेवलं। तर प्रामाणिकपणे काम करून, लोकांची सेवा करून जे चांगलं करण्यात येईल तेवढं आमच्या हातून हो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना, आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे एवढी म्हणणं प्लीज। ओके, धन्यवाद बाबा, धन्यवाद।